प्रीतम पुढे टाकल शेखर सर भूमी करा नाही आता तर दूध का दूध पाणी झालंच पाहिजे पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्याच वारींची अंमलबजावणी करत हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट 1881 जनतांना घ्यायला दिलेलं आहे जे अर्थ सगळे काढून टाकतात शब्दही तुम्ही दिले 6 महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने 1 वर्षाची मुदतवाढ मागितली तुम्ही ज्या 57 लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायची सुद्धा तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि PSIच्या अध्यक्षतेखाली याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केले की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून हे दडप नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली असं 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोलले एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र केलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा आणि जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा वटाणाचा अहवाल बनवा पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागा मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत त्या राज्यात त्यांना निवडणूक घेणारच नाही मराठा आरक्षण एक मिनिट मराठी संपूर्ण इलेक्शनच्या अगोदर होईल का ते दादा ते घेणार निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नसता पुढचं त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आणि ते दाखवून म्हणजे आता एकनाथ शिंदे देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलं गरम फाक्यावर नाही पायाखाली नाही माझा राजकीय अजेंडाच नाही 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केला आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगता ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केले तुमचे लाड केले कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे उतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटकाने केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम 3400 उमेदवार अर्ज भरतायत आणि मार्ग सगळीकडेच होणार आहे आता ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत आता सध्या तुम्ही काय आव्हान करताय की जसं सध्या सातारा समाजाचा माझा नाही दादा महत्वाचा प्रश्न आहे सातारा परभणी नांदेड असेल किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गावामधून 2-3 अर्ज भरणार 5 अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्या काय आव्हान करणार संपूर्ण समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक की समाजाचा मालक सांगणार आमच्या घराला अधिकार पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाजाला कवड्याला चिपकून टाकणार ती कॉम्प्लेक्स उधार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही यायचं सुद्धा नाही सायकलला सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिला तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले नाही भरायचा धोतर घालणार आहे भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही गाडी चालवणार आहे 4 व्हीलरने भरायचाच नाही अधिकारी जरांगे पाटील पण फॉर्म भरतील का नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही 6 महिन्यापूर्वी सांगतो तर माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मालक SIT बाबत प्रकाश मोबाईल काय बोललो SIT आली कोण काय सगळ्यात आधी त्या SITला माझं ज्यावेळेस सायबर क्राईमकडं
नंबर देऊन ते तपासण्या करते त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्याच मंत्र्याचे फोन महाविकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी घोषित करावी. प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट पहिल्यापासून आमचा सुद्धा समाज त्यांना मानतो. त्याचा अर्थ ते कधी बोलले तर मी त्यांच्या बोलण्याचा आदर करतो हमेशा. परंतु राजकीय माझा मार्ग नाही. आदरपूर्वक त्यांना आदर घेऊन त्याचा राजकीय मार्ग माझा नाही. आचारसंहितेच्या अगोदर तुमची काय एखादी भूमिका? माझा राजकारण मार्ग धनगर आरक्षणाचा आवाज दिलेलं होतं सरकारने. भूषण कुलकर्णी राज्याबरोबर आरक्षण दिलं, मात्र ते आरक्षण कोर्टाने नाकारलं. तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाची लढा देणार. आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्षणाबाबत आपण काय भूमिका देणार? काय गरज मी सांगितलं जाहीर सांगितलं होतं त्यांच्या स्पष्टपटावर की ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माहिती किंवा मार्गी लागला धनगर बांधवला मुस्लिम बांधवला मी बघणार. लोकसभा चुनाव को लेकर आपकी क्या भूमिका है? दादा 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 येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे? नाही आम्ही राजकीय माझा मार्ग नाही. नाही तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानची पोस्टर लावा, पुढारी येऊ नका म्हणून. हे कुठं ना कुठं लोकसभेला निगडीत आहे, म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका? मतदानाचे त्यावेळेस उभा राहणार आमच्या तालुक्यात आज आमचे बोल रस्त्यावरचे पाटील सर हा म्हणून आम्ही पॅटर्न सांगितलं की आमच्या दाराला आम्ही चुकणार आहे ते तुम्ही यायचं नाही. पाटील सर लोकसभेसाठी जर उमेदवार उभा करण्याचा जर पॅटर्न सुरू झाला आमच्या दाराला लावायला होतो आम्ही. आमच्या दारापुढे यायचं नाही, उभा राहायचं नाही, दार वाजवायचं नाही. समाज म्हणते आता उपोषण करायचं नाही तर जरांगे पाटील याच्यापुढे उपोषण बंद करून समाज ज्या मार्गाने सांगेल त्या मार्गावर रस्त्यावरती उतरतील का? समाजासाठी त्यांनी जीव द्यायला नाही मला म्हणजे समाजाचं ऐकणार नाही. परंतु जरी हे उपोषण करतो समाज शांत राहावा संयम राहायला पाहिजे. अशांत राज्यात नाही झाली पाहिजे. जरी गृहमंत्र्याला वाटत असेल ते राज्य बेंचवर माझी इच्छा नाही व्हावं. कारण त्या दिवशी बेंचर करण्याचा उद्देश त्यांचा होता. त्यावेळेस आंतरवाडीवर आम्ही मुंबईकडे सागर बंगल्यावर निघालो. त्यावेळेस त्यांना त्या दिवशी दंगल घडून आणायची. कारण त्या दिवशी जर चकमक झाली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं. मला त्या दिवशी बेंचवर होऊ द्यायचं नव्हतं म्हणून वापस त्यांचं स्वप्न कधीच सांगत नाही. म्हणून आम्हाला उपोषण करायचे माझे. याचा अर्थ असा नाही की समाजाचा शब्द राहावा. तुम्ही मगाशी म्हटलात की आजचं ही बैठक आता यापुढे महाराष्ट्रामध्ये विराट सभा सुरू होणार आहे. त्याची काय कशा पद्धतीने नियोजन केल्यापासून यांनी जर असंच दडपशाही सुरू ठेवली, गुन्हे दाखल कर, आम्ही सगळ्या सोयीची देत नाही, 10% घ्या, तुमच्यावरती लागू, आमच्या मराठीचं वाटोळ करायला निघाले तर ना विलाजानं आंतरवालीसारखं आम्हाला आणखी 700-800 एकरमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र येऊन आता जगाला दाखवा लागेल 6 कोटी मराठी इथं आहेत आणि आता दे नाही तर दादा आचारसंहिता जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका घेतली. काय वाटतं दादा सरकार आपल्याला आता यांच्या हातात सत्ता आली. यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल, मोठे नाटे अहवाल बनवून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल. जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार. पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी कोणी घेऊनच तर तुमचा उत्तराधिकारी तुम्ही तयार केला का नाही? तुम्ही मेलो म्हणता किंवा जेलमध्ये गेला म्हणता तर तुमचा उत्तराधिकारी तुम्ही कोण? तुमच्यासारखा दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार कसं आज प्रत्येकात म्हणून करायचे. दादा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपली भूमिका नेमकी कशी असणार? आचारसंहिता आता आचारसंहिता 2 दिवसातच लागू शकेल, मग त्यावेळेस आपली भूमिका काय असणार? आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं का गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील? गावामध्ये पुढे नाहीच. आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे, आमच्या दाराला, आमच्या गाडीला, आमच्या मोटरसायकलला लावायला आम्हाला अधिकार आहे. त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत. बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेले जुन्या लोकांवरती 6 महिने 4 महिन्यापूर्वी झालेले रास्ता रोकोचे गुन्हे आत्ता आहेत. त्या दिवशी माननीय न्यायालयाने सांगितलं 24 तारखेला 23 तारखेचे निर्णय 24 तारखेचे रास्ता रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशाने गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात. म्हणून ही सगळी चौताळा जाणून बुजून मराठ्यांना दहशतीखाली आणायला लागले, दडपशाही करायला लागले. म्हणून आम्ही दुसरा असं टाकलं. जे लोकशाहीप्रमाणे की ताकद आता आम्ही वापरणार पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारी केली.
मग तुम्हाला कळत कोण कोणाच्या मागे आहे. आणि राजकीय सुपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. आव्हान केलं होतं लोकशाहीला आव्हान झाले दादा